आजही भारतात जवळपास 70% लग्नांची नोंदणी झालेली नाही. मंदिरात झालेलं लग्न देव मान्य करेल, पण बँक, गव्हर्नमेंट ऑफिस, एम्बसी आणि कोर्ट फक्त मॅरेज सर्टिफिकेट मान्य करतात. म्हणूनच लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट नक्की काढा, कारण यामुळे लाखो रुपयांचा फायदा मिळू शकतो. सेव्ह आणि शेअर करा, कदाचित ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या खूप कामी येईल. समजा तुम्ही होम लोन जॉईंट ओनरशिप मध्ये घेत आहात, तर हस्बंड आणि वाईफ दोघांचं इन्कम एकत्र धरलं जाऊ शकतं. यामुळे लोन एलिजिबिलिटी साधारण 40% पर्यंत वाढू शकते आणि अनेक वेळा चांगला इंटरेस्ट रेट मिळण्याचीही शक्यता असते. फक्त एवढंच नाही, दोघेही होम लोन मध्ये को ओनर आणि को बॉरोवर असतील तर सेक्शन 80C, सेक्शन 24 अंतर्गत मिळणारे टॅक्स बेनिफिट्स एकत्र घेता येतात. म्हणजे टॅक्स सेव्हिंग आणि EMI या दोन्ही बाजूंचा फायदा मिळतो. दुसरा मोठा फायदा म्हणजे व्हिसा ऍप्लिकेशन. स्पाऊस व्हिसा किंवा डिपेंडंट व्हिसासाठी बहुतांश एम्बसी मॅरेज सर्टिफिकेट मागते. लग्न झालंय हे तोंडी सांगून चालत नाही, त्यासाठी अधिकृत पुरावा लागतो. तिसरा फायदा म्हणजे क्लेम सेटलमेंट मध्ये होतो. बँक अकाउंट, इन्शुरन्स पॉलिसी, EPF किंवा इतर फायनान्शियल ॲसेट्सवर दावा करताना मॅरेज सर्टिफिकेट असल्यास प्रक्रिया खूप सोपी होते. नसल्यास अनेक ठिकाणी अतिरिक्त लीगल डॉक्युमेंट्स द्यावे लागू शकतात. चौथा फायदा म्हणजे प्रॉपर्टी राईट्स. रजिस्टर्ड मॅरेज असल्यास पती पत्नींचे अनेक कायदेशीर हक्क सिद्ध करणं सोपं होतं आणि काही राज्यांमध्ये महिलांच्या नावावर प्रॉपर्टी घेतल्यास स्टॅम्प ड्युटीमध्येही सवलत मिळू शकते. मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी साधारणपणे हस्बंड वाईफचे आधार कार्ड, लग्नाचा फोटो आणि 2 विटनेसेस पुरेसे असतात. SDM ऑफिसमध्ये जाऊन किंवा अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन देखील अर्ज करता येतो. तुमचं लग्न रजिस्टर्ड आहे की नाही हे मला कळवा कमेंटमध्ये. आणि हे व्हिडिओ प्रत्येक मॅरिड कपल्स आणि लग्नाच्या तयारीत असलेल्या व्यक्तीला नक्की शेअर करा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.